पवार परिवार एकत्र येतील, कुटुंबातले अंतर मिटेल, दोन पक्ष एक होतील, राजकारणात भल्या भल्यांना चकवा बसेल. ह्या होत्या चर्चा. मागचे काही दिवस महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू असलेल्या चर्चा पण ह्याच होत्या. पडद्याच्या पुढे सुरू असलेल्या चर्चा, पडद्याच्या मागे काय घडलं तर शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस एकत्र आले. फार चर्चा झाल्या नाहीत, कुठलं स्टेटमेंट आलं नाही, फक्त एक भेट झाली आणि डाव फिरला तोही असा फिरला की फक्त 5 मिनिटात कित्येकांना क्रीज सोडून द्यावी लागली. खेळ न खेळताच ही सगळी सूत्र हाती आली. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत 27 नोव्हेंबरला मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीचं मतदान पार पडणार आहे. पण यात सगळ्यात जास्त चुरस ही अर्थातच अध्यक्षपदासाठी होती. मोठमोठी नावं चर्चेत आली, राजकीय युत्या चर्चेत आल्या. पण पवार फडणवीसांच्या एका भेटीने गेम फिरला आणि अजिंक्य नाईक यावेळी बिनविरोध अध्यक्ष झाले. एका भेटीत झालेल्या पवार फडणवीस युतीने MC इलेक्शन कसं फिरलं, नेमकं काय घडलं, पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी जानू पाटील आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र फोकस न्यूज. आता मुंबई क्रिकेट असोसिएशन म्हणजेच MCA ची निवडणूक ही दरवेळी चर्चेत असणारी निवडणूक आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशन मुंबईचं क्रिकेट ऑपरेट करतं. पण यावर क्रिकेटर्स चर्चा होत नाही. इथं बोर्ड आहे राजकारण्यांचं. इथल्या इलेक्शनमध्ये राजकारणी सुद्धा मतं घालतात, आपापले प्लेयर्स मैदानात उतरवतात. पण गेम फिरतो कधी आणि कोणाच्या बाजूने तर मैदानात उतरलेला प्लेयर आपल्या बाजूने वळवून घेतो, ज्या कॅप्टनला जमतं त्या कॅप्टनच्या बाजूला. मागच्या वेळी MCA इलेक्शन झालं 2022 मध्ये, तेव्हा माजी क्रिकेटर संदीप पाटील यांनी अध्यक्षपदासाठी फॉर्म भरला होता. पण त्यांना हरवण्यासाठी शरद पवार आणि आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखालील पॅनल एकत्र आलं. शरद पवार, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार, जितेंद्र आव्हाड, मिलिंद नार्वेकर हे सगळे नेते एकत्र आले आणि फडणवीसांच्या जवळचे अमोल काळे MBA चे अध्यक्ष झाले. अमोल काळे यांचं 2023 मध्ये अचानक निधन झालं आणि MCA च्या अध्यक्षपदाच्या निवडणुका पुन्हा घेण्यात आल्या आणि यावेळी बाजी मारली अजिंक्य नाईक यांनी. नाईक आधी MCA चे सेक्रेटरी होते. त्यांच्या विरोधात आशिष शेलार यांच्या पॅनलचे संजय नाईक होते. पण तरीही अजिंक्य नाईक जिंकले आणि सर्वात कमी वयाचे MCA अध्यक्ष ठरले. त्यांना जिंकण्याचं कारण विचारलं तेव्हा त्यांनी 2 शब्दात उत्तर दिलं, अदृश्य शक्ती. आता मागच्या 2 निवडणुकांचा इतिहास सांगितला. याचं कारण म्हणजे त्या निवडणुकीत होणारी ताटाकाटी. इथं मतं फिरवण्याचा डोळा नसतो, इथं पाठीमागची शक्ती गणित फिरवते. यंदा इलेक्शन वेळीही तसंच झालं. 30 नोव्हेंबरला मतदान आहे. त्यात अध्यक्षपदासाठी माजी क्रिकेटर डायना, 2014ची भाजपचे विधान परिषदेचे आमदार प्रसाद लाड, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड, ठाकरे गटाचे विधान परिषदेचे आमदार मिलिंद नार्वेकर, काँग्रेस नेत्यांच्या जवळचे शाह असलम शेख, मंत्री प्रताप सरनाईक यांचे पुत्र विहंग सरनाईक, दिवंगत माजी अध्यक्ष अमोल काळे यांचे निकटवर्तीय सूरज सामंत आणि MCA चे मावळते अध्यक्ष अजिंक्य नाईक अशा 8 जणांनी अध्यक्षपदासाठी फॉर्म भरला होता. त्यामुळे निवडणूक चुरशीची होती. सूरज सामंत, मिलिंद नार्वेकर यांच्या अध्यक्षपदाच्या भंगलेल्या स्वप्नाची चर्चा अनेकदा झालेली आहे. त्यामुळे ते यावेळी ताकद लावणार हे निश्चित समजलं जात होतं. त्यात प्रसाद लाड यांची ओळख फडणवीसांच्या जवळचे नेते म्हणून, आव्हाड शरद पवारांच्या जवळचे, तर मिलिंद नार्वेकर सगळ्यांच्याच गुड न्यूज मधले. त्यात काही क्रिकेट क्लबने लॉबिंग सुरू केलं आणि नुकताच वर्ल्ड कप जिंकल्यामुळे भारतीय क्रिकेटर्सच्या पायोनियरपैकी एक असलेल्या डायना एडलजी सुद्धा शर्यतीत होत्या. आता नुसतं नेत्याच्या जवळ असणं पुरेसं नव्हतं, लॉबिंग फक्त हवं होतं. MCA च्या निवडणुकीत उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे हे 3ही ठाकरे मतदार आहेत. पण म्हणून ठाकरेही म्हणतील ते फायनल असं होत नाही. इथं देवेंद्र फडणवीस मतदार नाहीत, पण त्यांच्या शब्दाला वजन आहे. आणि शरद पवारांनी मतदान, पॅनल आणि निकाल या सगळ्या गोष्टींवर कित्येक वर्ष पकड ठेवलीये. त्यामुळे लॉबिंग सुरू झालं ते याच दोन्ही नेत्यांच्या भोवती. मिलिंद नार्वेकर यांनी आपल्या अध्यक्षपदाच्या प्रचारासाठी जे डिजिटल बोर्ड बनवले त्यावर त्यांचा आणि फडणवीसांचा एकत्र फोटो होता. प्रताप सरनाईक यांनी आपले पुत्र विहंग सरनाईक यांच्यासाठी शरद पवारांची भेट घेतली, तर जितेंद्र आव्हाड यांची निष्ठा महत्वाची होती. आता 19च्या निवडणुकीत 3 माणसं किंगमेकर ठरतात, देवेंद्र फडणवीस, शरद पवार आणि आशिष शेलार. 2020च्या निवडणुकीत शेलार यांना शह द्यायला शरद पवार फडणवीस एक झाल्याची चर्चा झाली आणि 2022च्या निवडणुकीत क्रिकेटर संदीप पाटलांना शोध द्यायला सगळे राजकारणी सहज एकत्र आले. सामना एकतर्फी झाला. आता यंदा सगळ्याच राजकीय नेत्यांचा लॉबिंग भक्कमपणे सुरू होतं. आगामी मुंबई महापालिका इलेक्शन बघता इथं ताकद दाखवून देणं कुठल्याही नेत्याला चुकवायचं नव्हतं.
पण या निवडणुकीत एक गेम अशी असते की मोठे नेते फक्त अध्यक्षपदाचे फॉर्म भरत नाहीत, तर ती इतर पदाचाही फॉर्म भरतात. म्हणजे जरी अध्यक्षपदाचा चान्स चुकला तरी दुसऱ्या पदावर बाजू सिक्युअर राहते. पद सोडावं लागतं, पण MCA सोडावं लागत नाही. 10 नोव्हेंबर हा अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता आणि त्याच दिवशी गेम खेळायला सुरुवात झाली. दुपारनंतर अर्ज मागे घेण्याच्या बातम्या यायला सुरुवात झाली. सकाळी पहिल्यांदा आलेली बातमीमुळे संकेत मिळाले. बातमी होती ती भेटीची, शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीची. राज्यात अजित पवार यांच्या पुत्र पार्थ पवार यांचं नाव जमीन घोटाळ्यात पुढे येणं आणि त्यावर देवेंद्र फडणवीसांनी घेतलेली भूमिका प्रचंड चर्चेत आहे. अशा वेळी शरद पवार आणि देवेंद्र फडणवीसांची 10 ते 15 मिनिटांची भेट वर्षा बंगल्यावर झाली आणि या भेटीचा परिणाम दिसायला सुरुवात झाली. 10 नोव्हेंबरला दुपारी 4 वाजेपर्यंत अर्ज माघारी घेण्याची मुदत होती आणि 2019 मध्ये वेगवेगळ्या घडामोडी घडायला सुरुवात झाली. अध्यक्षपदासाठी इच्छुक असलेल्या 6 जणांनी आपले अर्ज माघारी घेतले. अजिंक्य नाईक आणि प्रसाद लाड अशी 2 नावं मैदानात राहिली. पण या दोघांची MC ऑफिसमध्ये मीटिंग झाली आणि त्यानंतर प्रसाद लाड यांनी सुद्धा अर्ज मागे घेतला. अजिंक्य नाईक बिनविरोध अध्यक्ष म्हणून निवडून आले. विशेष गोष्ट म्हणजे अजिंक्य नाईक यांच्या कूलिंग पिरियडचा उल्लेख करत त्यांच्या विरोधात कोर्टात जाणारे शाह आलम शेख यांनी सुद्धा आपला अध्यक्षपदाचा अर्ज मागे घेतला. मध्यमधल्या बातम्यांनुसार शरद पवार आणि देवेंद्र फडणवीसांनी एका भेटीत अजिंक्य नाईक यांचं नाव फायनल केलं आणि या दोन्ही नेत्यांची ताकद नाईक यांच्या मागे उभी राहिली. दोन्ही नेत्यांच्या आदेशानंतर इतर नेत्यांनी अर्ज माघारी घेतले. त्यात यावेळी आशिष शेलार यांचं वजन सुद्धा अजिंक्य नाईक यांच्या पारड्यात पडल्याचं सांगितलं जातंय, ज्यामुळे पेपर आणखी सोपा झाला आणि नाईक बिनविरोध अध्यक्ष झाले. आता अजिंक्य नाईक बिनविरोध अध्यक्ष झाले असले तरी उपाध्यक्ष पदासाठी जितेंद्र आव्हाड विरुद्ध नवीन शेट्टी अशी निवडणूक होणारच आहे. तर मिलिंद नार्वेकर, विहंग सरनाईक, सूरज सामंत यांची वेगवेगळ्या पदांवर वर्णी लागण्याची शक्यता आहे. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार फडणवीस आणि पवार यांनी शिकाभेटीत MCAच्या सगळ्याच मेंबर्सची नावं निश्चित केलेली आहेत. आता प्रश्न राहतो या सगळ्यात गेम कोणाचा झाला. तर 2019 मध्ये अध्यक्षपदासाठी जोर लावून सत्ता केंद्र म्हणून पुढे येण्याचा चान्स अनेक नेत्यांनी घेऊन पाहिला. नार्वेकरांनी फडणवीसांच्या सोबतचा फोटो वापरणं, सरनाईक आणि पवारांना भेटणं अशा घडामोडी पडद्यामागे सुरू होत्या. महिला क्रिकेटचं महत्त्व अधोरेखित करण्याचा प्रयत्न नायडू यांच्या माध्यमातून झाला. पण या राजकारणात पवार पुन्हा किंगमेकर ठरले आणि फडणवीसांनी आपल्या शब्दाची किंमत पवारांनी वर्षा बंगल्यावर येऊन घेतलेल्या भेटीतून दाखवून दिली असली तरी 2019 मध्ये देवेंद्र फडणवीस या नावाची ताकद सलग दुसऱ्या इलेक्शनला दिसून आली. इथं निष्ठावान आणि जवळचे मागे पडले ही वस्तुस्थिती आहे. बाकी मुंबई क्रिकेटमध्ये राजकारण आणि सोबत राजकारण्यांनी केलेलं राजकारणाबाबत तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी महाराष्ट्र फोकस न्यूज या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.